कृष्ण रूप पाहता
येईल माझे अंग कैसी दशा येईल माझे कही ऐसी दशा कही ऐसी दशा येईल माझ्या अंगात, येईल माझ्या अंगात, कही ऐसी दशा, कही ऐसी दशा येईल माझ्या अंगात.
पांडुरंगा बेस कमी करा आता, बेस. चित्त पांडुरंगा पांडुरंगा चित्त पांडुरंगा झुरत से चित्त पांडुरंगा पांडुरंगा झुरत से चित्त पांडुरंगा चित्त पांडुरंगा 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 चित्त पांडुरंगा सुरत से चित्त पांडुरंगा चित्त पांडुरंगा सुरत से नाठवून द्या अवसान तो क्षण नाही मध्ये अवसान
कैयासी दशा येईल माझ्या अंगा, कैयासी दशा येईल माझ्या अंगा, चित्त पांडुरंगा झुरत असे.
नाठवणी देह पायाचे चिंतन अवसान तो क्षण नाही मध्ये कयायसा पात्र होईन लाभासी नेनो ऋषिकेशी तुष्ट येईल नाठवणी देह पायाचे चिंतन अवसान तो क्षण नाही मध्ये तुका म्हणे धन्य मानिन संचित घेईन ते नित्य प्रेम सुख नाठवणी देह पायाचे चिंतन अवसान तो क्षण नाही मध्ये विठ्ठल समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जगननिहित पाने मंडनं मंडनानं तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं सदैधुर्हासं विठ्ठलं चिन्तया संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केले स्मरण होई सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे दिन नमस्कारोनी आता
करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी आकुलिया माझी वाणी तुझे वर्णे गुणनामायशे देई प्रेम काही कळा मस्तक हे पायावरी कयायसी दशा येईल माझ्या अंगा चित्त पांडुरंगा झुरतसे नाठवणी देह पायाचे चिंतन अवसान तो क्षण नाही मध्ये प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी अनंत कृपा विभूषित अखिल कोटी ब्रह्मांड नायक जगत नियंता अकारण करुणावरून आलय भक्तवांच्या कल्पतरू भगवान श्री पंढरीश परमात्म्याचे अत्यंत लढीबाळ महान भगवत भक्त संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा चार चरणाचा उत्कृष्ट आणि महत्वाचा आजच्या कीर्तन रूपी स्वीकारता निवडलेला अभंग आहे. या अभंगामध्ये तुकोबाराय संत महात्म्यांच्या जीवनामध्ये जी काही उच्च स्थिती उच्च अवस्था प्राप्त झालेली आहे त्या अवस्थेचं प्रतिपादन महाराज या अभंगामध्ये करतायत. अभंगावर चिंतन करण्यापूर्वी थोडासा पर्याय देणं माझ्या दृष्टीने उचित आहे. तसं पाहायला गेलं तर पर्याय द्यायची गरज नाही, कारण किम निमित्त कार्यक्रम चालू आहे आपल्या सर्वांना ज्ञात आहे. आपल्याकडे वेळही पाहिला तर तसं पाहायला गेलं तर 1 तास होता, परंतु त्याच्यातला अर्धाच तास राहिला, पाऊण तास धरा बरोबर. हा 9 ते 11 असतं मी 9 ते 11 नाही म्हणत, काळजी करायची गरज नाही. थोड्या वेळामध्ये जशी भगवान परमात्म्याला बोलण्याकरता बुद्धी देतील त्या मिळालेले प्रेरणेप्रमाणे त्याच्या अनुषंगाने थोडासा बोलायचा प्रयत्न करणार आहे. पैकी पहिली महत्वाची अशी गोष्ट आहे, या ठिकाणी गेली 29 वर्षांनी 30व्या वर्षामध्ये आपण पदार्पण केलेलं आहे. श्री संत गजानन महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि याच्यामध्ये 4थ्या दिवसाची सेवा ओघानेच माझ्या वाटेला आलेली आहे. म्हणजे जसे जसे तारखे होते तशा तशा क्रमानुसार आता बऱ्याच वेळा पत्रिकेत सुद्धा मागे पुढे तो बऱ्याच चर्चा चालू असतात आहे की नाही, कसं काय मागे पुढे महाराज झाला तिकडे झाला तिकडे, परंतु जसे जसे त्यांचे योग आणि जसे जसे त्यांना वेळ असतील मोठ्या महाराजांना आणि मग छोट्या महाराज जिथं जागा रिकामी असेल तिथं ठेवलं जातंय. विठाल या ठिकाणी खऱ्या अर्थाने 4थ्या दिवसाची सेवा आदरणीय श्री हरिभक्तीपरायण वैकुंठवासी भानुदासजी मामा काळे यांच्या प्रेरणेने चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि त्याचं रोपट खऱ्या अर्थाने आज इवलेश्वर रूप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी म्हणावं लागेल आपल्याला, कारण गेली 30 वर्षे या ठिकाणी अव्याहतपणे आपण चालवत आहात. मामाच्या नंतरही तेवढ्याच उत्साहामध्ये छान अशा प्रकारचं हे रोपट आपल्याला फुललेलं दिसतंय. विठाल कार्य करण्याकरता कार्यकर्ते असावे लागतात आणि जे कार्यावर आरूढ असतात कार्यरत असतात त्यांनाच खऱ्या अर्थाने कार्यकर्ता म्हटलं जातं.
कार्यामध्ये रत म्हणजे रममान, त्याच्यावरती लक्ष ध्यान ठेवून आणि त्या रत होणे, आरूढ होणे, खऱ्या अर्थाने त्याच्यामध्ये आपल्या मनाची इच्छा बाळगून ते कार्य करणं. इतरांनी सांगितल्याच्या नंतर करणं ते वेगळं आहे, परंतु स्वात्मानुभव स्वतःच्या इच्छेने, आपल्या मनाच्या इच्छेने त्या कर्मामध्ये प्रवेश करणं आणि ते कार्य हातामध्ये घेऊन त्याला पूर्णत्वाला नेणं, ही खऱ्या अर्थाने जबाबदारी कोणाची असेल तर कार्यकर्ते आणि त्यांनाच कार्यकर्ता म्हटलं जातं. पाहायला गेलं तर अनेक दिवसापासून अनेकांनी हातभार लावलेले आहेत. अनेक मंडळी पुढे आलीत, काही मागे झाली, काही पुढे येतात, काही परत मागे होऊन परत काही पुढे येतात. बरोबर आहे. छान अशा प्रकारचं नियोजन चालवलं. पण प्रथमतः आपले अण्णा असतील, भाऊ असतील, सर्व हे कार्यकर्ते आपले, कारण बरं का अध्यक्ष एखाद्याचं नाव राहिलं तर अवघड घोटाळा होतो, परंतु जे चालवणं हे सोपं नसतं. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये चालवणं तसं पाहायला गेलं तर सोपं असतं, सगळे रिकामी असतात, सगळं व्यवस्थित असतं. परंतु या कालावधीमध्ये चालवणं तसं अवघड आहे, नियोजन लावणं अवघड आहे. सर्वांचे कामं चालू आहे, सर्वांचं फार धावपळ चालू आहे, परंतु एवढ्याही याच्यामध्ये आपण हे सर्वजण हाती घेतलंय आणि पार पाडतायत, याचाच अर्थ असा आहे की गजानन महाराजांची आपल्यावरती कृपा आहे. विठ्ठल संत महात्म्यांची काय एकदा जीवनामध्ये कृपा झाली तर महाराज कुठलंही कार्य असू द्या, कुठली साधना असू द्या, आपली जीवनामध्ये ती फलीभूत झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून संतांच्या सानिध्यामध्ये, संतांच्या सेवेमध्ये आपलं जीवन व्यतीत करणं गरजेचं आहे. हा संत महात्म्यांचा सोहळा पार करत असताना म्हटलेला आहे, तैसे हरपले आपण बे पावे, ते संता ते पाहता घेवसावे, म्हणून वाणावे ऐकावे तेच सता. का ऐकावे, का वाणावे, तर आपल्या उद्धारा करता संत महात्म्यांचं चरित्र नेहमी नेहमी ऐकावं आणि नेहमी नेहमी गावं. विठ्ठल म्हणतात ती परी जो या दर्पण करील ओव्या, परी आत्म एवढ्या भेटेल सुखा किंवा मिळेल सुखा. आपलं जर आत्मस्वरूप आपल्याला पाहायचं असेल तर ते संतांना जाणलं पाहिजे. म्हणून संतांच्या जाणण्याने, संतांच्या चरित्र गाण्यामध्ये खऱ्या अर्थाने आपली हरवलेलं आत्मचरित्र, आत्मवस्तू ते आपल्याला प्राप्त होतंय. म्हणून संत महात्म्यांचं या ठिकाणी पुण्यतिथी करणं गरजेचं आहे. आपण नेहमी सांगत असतो, आपल्या जीवनामध्ये जर पुण्य व्हावं वाटत असेल तर संत महात्म्यांचं चरित्र घेता सज्जनांची नावे. आपल्या जीवनामध्ये काही पुण्य प्राप्त व्हावं असं जर कोणाला वाटत असेल तर संत महात्म्यांचं मात्र भजन, कीर्तन, नामस्मरण किंवा त्यांचं चरित्र गायलं पाहिजे. म्हणून हा खटाटोप आहे सगळं. बघा, नाहीतर कशा करता उद्योग करायचा एवढा, कशा करता हे लावून घ्यायचं एवढं सगळं, हा लावा जमा कशा करता आहे का नाही. आपल्या जीवनामध्ये काही पुण्य प्राप्त व्हावं त्याच्याकरता हा सगळा खटाटोप आहे. आणि एकदा का माणसाच्या जीवनामध्ये पुण्य प्राप्त झालं की ओघाने सगळं सुख प्राप्त होत असतं. विठ्ठल
की पीक आपोआप चांगलं येत आहे की तसंच आहे. हा, आपली मरगळ काढायची, आपलं भजन करायचं, कीर्तन करायचं, नामस्मरण करायचं, त्याचा अर्थच असा आहे की आपल्या जीवनामध्ये पुण्य प्राप्ती. हा, पुण्य ज्यादा वाढलं की आपोआपच सगळे आपले जीवनातले सुखदुःखाचे जे भाग आहेत दुःख कमी होऊन सुखाची सुख उन्नती घडोघरी वाढू प्रमाणे बघा, मला बोलायची गरज नाही. आता माझं कीर्तन संपलं तरी चालतंय बरं का? कारण सुख घडोघडी वाढू लागे. सुख जर पाहिजे असेल तर त्याच्या करता वाढावया सुख भक्तिभाव धर्म, ऐक नाही. आपल्या जीवनामध्ये सुख हवं असेल, समाधान व्हावं असेल, वाटत असेल तर नामस्मरण संतांचं चरित्र मात्र गायलं पाहिजे. आपण परिहार देतो बरं का, परंतु जाता जाता उल्लेख करणं दरवर्षी नियम पाळणं गरजेचं आहे. कशा निमित्त आहे, कशा करता करतो आपण, काय करतो आणि काय मिळवायचं, नाही तर कशा करता करतो आणि काय करतो आणि काय मिळणार याचं जर ज्ञान नसेल. समजा एखादा निघाला आळंदीला जायचं म्हणून निघाला, परंतु एसटी स्टँडला गेल्याच नंतर नेमकं जायचं कुठं याच ज्ञान नाही. तिकीट मास्टरला म्हणला तिकीट द्या, अहो म्हणलं जायचं कुठे तुम्हाला, तो म्हणला जायचं मला, तुला जर समजत नाही तर तिकीट मास्टर केलं कोणी तुला, आहे की नाही. अहो ते मी तिकीट मास्टर आहे, तिकीट माझ्याकडे भरपूर आहे, रूम भरलेली आहे माझे, पण तुम्हाला नेमकं जायचं कुठं त्याचं तर नाव सांगावं लागेल का नाही. नाही म्हटलं पगार घेतो इतका तुला एवढं समजत नाही का. मग त्यांनी ओळखीला याचा मेन डीपीवरचा फ्यूज गेलेला आहे. मग त्याने खाली पडलेलं तिकीट घेतलं आणि त्याला दिलं 100 रुपये घेतले. म्हणजे असे हा उचल्यांचा खुराकच असतो महाराज. परंतु करतोय कशा करता, नेमकं खऱ्या अर्थाने पुण्य प्राप्त होण्याकरता संत महात्म्यांचं आपण चरित्र या ठिकाणी वर्णन करतोय, संत महात्म्यांची पुण्यतिथी साजरी करतोय. खरोखर आज या ठिकाणी तसं तर मला सरांनी दम दिलाय, आमचे कोणाचे नाव नाही घेतले तरी चालेल, पहिलं यांना बसवायला शिकवा, परंतु आज बोलायची गरज नाही. आज व्यवस्थित हे सगळं पद्धतशीर लागलेलं आहे, परंतु माझ्याकडे वेळ थोडा कमी आहे. आणि पांडुरंगा करू प्रथम नमन म्हणल्याबरोबरच ओळखील होतो मी की आज शॉर्टकट मध्ये आणावं लागेल. विठ्ठल विठ्ठल झाले किंवा बाहेर गावी गेले तर कोणी भेटा पण मित्र भेटू नये. केवढ्या मोठ्या माणसात असू द्या ते त्याच्या पद्धतीनेच बोलत असतो, आहे की नाही. तसे सगळे माझे मित्र आहे, सवंगडी माझ्या बरोबर आहेत, त्याच्यामुळं आमचं चालू राहतं. आणि त्याच्यात अधून मधून अण्णांचं थोडस चालू राहतं, म्हणजे मार्गदर्शन. हा विठ्ठल विठ्ठल कमी आहे. श्री हरी भक्तिपरायण ज्ञानेश्वर महाराज वाघमोडे सर उपस्थित आहेत, श्री हरी भक्तिपरायण रवींद्रजी महाराज मधले उपस्थित आहेत, गोसेवक आहेत, मोठे कीर्तनकार आहेत. श्री हरी भक्तिपरायण शिवाजी महाराज बिरादार कीर्तनही करतात. आम्ही सांगितलं जमत असलं तर बघा, नाही तर मी लगेच उभा करतोय, नाही तब्येत बरोबर नसेल तर. अरे संतांची सेवा आहे महाराज, कोण सोडणार आहे का. विठ्ठल विठ्ठल तुमच्याच हातात आहे दरवर्षी एकाचा नंबर लावणं, आहे की नाही. लागू शकतो तसं काही नाही, आहे की नाही. असं शिवाजी महाराज बिरादार आहेत, छान कीर्तन करतायत. अंकुश महाराज कौसाली आहेत,
आदरणीय श्री हरिभक्तीपरायण मुरलीधरजी महाराज गावडे दादा मृदंगावरती आहेत. या ठिकाणी श्री हरिभक्तीपरायण गायकवाड महाराज मुळक नाना उपस्थित आहेत. तसेच विनेकरी आहेत, चोपदार आहेत. चोपदारांची पण छान सेवा आहे. आपले एक चोपदार कुठे गेले? तब्येत नाही का बरोबर? विठाला विठाला आणि खऱ्या अर्थाने आपलं कोणत्या जन्माचं पुण्य असेल मला काही सांगता येणार नाही, परंतु कुठेतरी आपल्या जीवनामध्ये निष्काम भक्ती घडली असेल, निष्काम सेवा झाली असेल आणि अचानक मध्ये श्री हरिभक्तीपरायण राम महाराज सारे स्वामी यांना आपल्या काजळा देवस्थानवरती त्यांचं संस्थानला अध्यक्षपद प्राप्त झालं आणि त्यांच्यावर काही जबाबदारी मिळाल्यामुळे, संस्थानची ती जबाबदारी मिळाल्यामुळे त्यांना कमी वेळ असल्या कारणास्तव त्यांनी सांगितलं की मला काही जमणार नाही अचानक मध्ये. आणि मग श्री हरिभक्तीपरायण गुरुवर्य दत्तात्रयजी महाराज हळदेव गुरुजी यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आली. अचानक महाराजांना फोन केला, म्हटलं महाराज सारे स्वामींना काही यायला जमत नाही, परंतु तुम्ही याल का? महाराज म्हणजे सुरुवात कधी होते, कारण त्यांचे पारायण चालूच होते, त्यांचे विवेचन चालूच असतात. ऑनलाईन वरती ज्ञानेश्वरीचं विवेचन चालू असतं, सारखं पाठांतर त्या ठिकाणी पाठ घेणे वगैरे सारखं चालू असतं, कार्यक्रमही चालू असतात. परंतु विनवणी केल्याच्या नंतर म्हणले काय हरकत नाही, माझाही कार्यक्रम नेमका आदल्या दिवशी संपवतो, मला यायला काय हरकत नाही. आणि एका मिनिटामध्ये त्यांना म्हटलं फोटो पाठवा आणि खऱ्या अर्थाने बाबा आज आपल्याकडे 6 दिवस या ठिकाणी उपस्थित आहेत. पहिल्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा संपन्न करून गेली 4-5 दिवस आपण प्रवचन ऐकतो, ज्ञानेश्वरीचं पारायण. महाराज एवढा अधिकार, परंतु असं कधी नाही. असेल त्या परिस्थितीमध्ये लोकांना सन्मार्गाला लावण्याकरता हे माणसं पुढे धजत असतात. तसं पाहायला गेलं तर आता पाराने आपल्याकडे 1 दिवस बाकी बरं का. बारखाल्या मुली नाही, यांना उद्याचे दिवस शाळेला सुट्टी मारा. मॅडम आलेले आहेत त्यांना मी सांगतो बरं का, हा, परंतु उद्याचे दिवस सुट्टीच आहे का? हा, परंतु सगळ्यांनी मात्र पारायणाला बसायचं, गोंगाट न करता. विठ्ठल जबाबदारी प्रत्येकाने एक विद्यार्थी, एक मुलगा जरी आणून बसवला तरी सुद्धा येणाऱ्या पिढीला परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. आपली जबाबदारी आहे. येणारा मुसलमान जर असेल, मंदिरामध्ये मस्जिदीमध्ये जाणार असेल तर त्यांच्या हाताला धरतो मुलांच्या, आणि मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर आपला अल्लाह आहे, आपला कुठं असं सांगतात. तशी आपली सुद्धा जबाबदारी आहे. 5वी 6वीचे विद्यार्थी असेल, मुलं असतील तर त्यांच्या हाताला धरून या ठिकाणी आणून बसवून ही आपली जबाबदारी आहे. विठ्ठल म्हणून आदरणीय महाराजांचा सहवास आपल्याला प्राप्त झालाय. त्याचं कारणच असं आहे, कुठल्याही प्रश्नाची शंका असेल तुमच्याकडे बरं का, आता तुम्हाला आता अचानक सांगितल्यामुळे तुम्हाला वेळ भेटतो की नाही विचारायला काय भेट, परंतु 5-6 दिवसांमध्ये काहीही विचारलं असतं, कोणत्याही ग्रंथामधले काही विषय विचारले असते तरी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये शंका राहिली नसते, कारण बाबा प्रत्यक्षात या ठिकाणी उपस्थित आहे. काहीही विचारा, वारकरी संप्रदायामधले जे प्रस्थानत्रयी आहे, ज्ञानेश्वरी, गाथा, भागवत किंवा इतर संस्कृत ग्रंथ असतील, काही विचारा तुम्ही. वेद उपनिषद जरी असले, त्याच्यातलंही जरी विचारलं तरी सुद्धा तुमच्या शंका मात्र पूर्ण झाल्या असत्या. विठ्ठल अशा प्रकारचं जीवन या ठिकाणी आपल्याला उपस्थित आहे. त्याचं कारण आहे आपली सेवा घडली, त्याच्यामुळे आपल्याला महाराज प्राप्त झाले. असो, या ठिकाणी आदरणीय महाराज थांबले, त्यांच्याबद्दल त्यांना बोलावं तेवढं थोडंच आहे, कारण ते चालते ज्ञानाचे बिंब, दयाचे अवयव ते सुखाचे कोंब, येर माणूस पण ते भांब, लौकिक भागू. विठ्ठल विठ्ठल छान अशा प्रकारचं वातावरण आहे. थोडं आपल्याकडे वेळ कमी आहे, बोलायला तसं पाहायला गेलं तर सर्वांचं वर्णन करावं वाटतं का, सर्वांचे आभार मानावं, सर्वांची सेवा आहे, सर्वांच्याच सहकार्यानं सर्व चालत असतं. छान अशा प्रकारचं नियोजन आहे. परंतु आपल्याला थोड्या वेळामध्ये आणि बरोबर टोपी न पडायच्या अगोदर कीर्तन संपवायचं. विठ्ठल
बरोबर आहे म्हणताय का काही ऐशी दशा येईल माझ्या अंगा चित्त पांडुरंगा झुरत असे. दशा म्हणजे अवस्था. महाराज म्हणतायत संत महात्म्यांच्या जीवनामध्ये जी अवस्था प्राप्त झालेली आहे ती अवस्था माझ्या जीवनामध्ये कधी प्राप्त होईल. कारण परमार्थ करत असताना परमार्थ करावा पण त्या परमार्थाच्या अनुभूतीचा जर विचार नसेल आपल्या जीवनामध्ये तर तो परमार्थ कधीच फलीभूत होणार नाही बरं का. परमार्थामध्ये अनुभवाचा जर विचार केला नाही, अनुभूतीचा जर विचार केला नाही तर खऱ्या अर्थाने आपण परमार्थाच्या वाटचालीवर कुठे आहो याची कल्पना आपल्याला करता येणार नाही. विठ्ठल त्याला शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे सिंहावलोकन. म्हणजे आजपर्यंत केलेलं भूतकाळातलं त्याचं अवलोकन करणे त्याला सिंहावलोकन म्हटलं जातं. आणि केलेली भक्ती केलेला परमार्थ याची अनुभूती जर घ्यायची असेल ते अवलोकन केलं पाहिजे बरं का. जर अवलोकन जर नाही केलं तर आपला परमार्थ योग्य दिशेने चालू आहे का अयोग्य दिशेने चालू आहे याचं मात्र आपल्याला निरीक्षण करता येणार नाही. विठ्ठल हे कीर्तन म्हणजे कोणा करता नाही बरं का, रेडीमेड दुकाने कोणा करता. परंतु अवलोकन फार महत्वाचं असतं. जर एखाद्या बाजारामध्ये गेला एखाद्या गावामध्ये गेला किंवा आपल्याला उन्नती झाली आपण दुकान टाकावं बरोबर. दुकानाचा जर हिशोबच केला नाही लेखाजोखा वजाबाकी व्याजच नाही ठेवली तर माणूस तोट्यात आल्याशिवाय राहणार नाही बरोबर आहे नाही. तसं परमार्थाची जरी वजाबाकी बेरीज केली नाही तर परमार्थ सुद्धा महाराज आपला खऱ्या अर्थाने पूर्णत्वात जाणार नाही. परमार्थ करत असताना अवलोकनाची गरज आहे. सिंहावलोकन म्हटलं जातं त्याला. वजाबाकी बेरीज करायला शिकलं पाहिजे बघा. आपली जबाबदारी आपण परमार्थ करत असताना शेतकरी आहे दरवर्षी शेतीमध्ये बी पेरतोय बरोबर आहे की नाही. तुम्ही सगळे बहुतांशी शेतकरी आहात. पेरल्याच्या नंतर वर्षभर त्याचा धान्य निघाल्याच्या नंतर त्याचा हिशोब असतो. पेरणीला किती लागलंय खत पाणी खुरपणी वगैरे सगळा हिशोब करतोय आणि हिशोब केल्याच्या नंतर आपल्याला नफा किती झाला तोटा किती झाला आणि याचा जर हिशोब करत नसेल तर त्याला अंदाज येणार नाही काय झालं म्हणून. अशा प्रकारचा जर आपला हिशोब आपल्या जीवनामध्ये नसेल तसं परमार्थामध्ये सुद्धा हिशोब आहे. विठ्ठल परमार्थाकडे वाटचाल केली पाहिजे. खऱ्या अर्थाने अनुभूतीचा विचार फार महत्वाचा आहे. ऐका, जर जीवनामध्ये अनुभव नसेल तर तो परमार्थ मात्र शून्य असतो बरं का. नाहीतर सर्व वरपंग पाहायला भेटतं आपल्याला. परमार्थामध्ये जर अनुभूतीचा विचार करायचा असेल तर त्याचा साधना त्याची भक्ती कोणाकडे तरी पाहिलं पाहिजे. ऐका, परमार्थ करत असताना कधी वरच्यांकडे पाहिलं पाहिजे आणि संसार करत असताना कधी खालच्यांकडे पाहिलं पाहिजे. जर का संसार वरच्यांकडे पाहून केला तर कधी संसार पूर्ण होणार नाही. विठ्ठल कारण प्रपंचामध्ये एकापेक्षा एक श्रीमंत आहे बरोबर आहे ना. एकापेक्षा एक मोठी माणसं आहे. आपण जर त्यांच्याकडे पाहिलं आणि त्यांचं पाहून जर सायकलवाल्याने मोटरसायकलवाल्याकडे पाहिलं तर माणसाचं अंतःकरण दुखवतं का नाही. आता काही काहींचे पोट दुखण्याचे कारण विनाकारणच असतं. शेजारच्या ज्या घराकडे गाडी पाहिली तर याचं पोट कुटकुट करतं त्याचा प्रश्न सोडून द्या. परंतु खऱ्या अर्थाने एखाद्याकडे मोठ्या प्रपंचामध्ये पाहायला गेलं तर आपला प्रपंच पूर्ण होणार नाही. प्रपंच खाली पाहून करायचा असतो केव्हाही. समजा एखाद्याला 2-3 मुलं आहे त्याने त्या 2-3 मुलावाल्याकडे नाही पाहायचं. ज्याला 2च त्याच्याकडे पाहिजे. ज्याला 2 आहे त्याने एका वाल्याकडे पाहिजे त्याला 1 त्याला पाहिजे. ज्याला 1 आहे त्याने ज्याला काही नाही त्याच्याकडे पाहायचं ऐक नाही. आणि ज्याला काही नाही त्याने कोणाकडे पाहायचं माहितीये का. ज्याला 4 आहे पण कमरातला थगालतोय त्याच्याकडे पाहायचं की नसलेलं बरं आहे. विठ्ठल झाल्यावर अण्णाला फोन केला मी. अण्णा
मुलाला म्हणलं पेढे अन्न म्हणे कशाचे अहो मुलगा झाला आपल्या आता काय लाथा खाता का म्हणे या वयामध्ये अन्न सरळ बोलायला बरं का विठ्ठल 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 परंतु प्रपंचामध्ये बघत असताना खाली पाहिलं पाहिजे म्हणजे आपला प्रपंच चांगला होईल आणि परमार्थामध्ये पाहत असताना वरच्या माणसांकडे पाहिलं पाहिजे. नाहीतर एखादा पंढरपूरला गेला आणि रात्रीची एखादा सोडली अरे त्याला म्हणलं रात्री कशाला सोडली सकाळी पूर्ण पारणं करायचं मग सोडायचे तो म्हणला काही करतच नाही त्याच्यापेक्षा बरं आहे ना आपलं. असं नाही बघायचं बरं. एखादा पंढरपूरला निघाला असेल जात असेल आणि रात्रीच वापस निघाला असेल अरे द्वादशी काही प्रदक्षिणा वगैरे काही दर्शन वगैरे आहे की नाही नाही म्हणजे जे करतच नाही त्याच्यापेक्षा बरे ना आपली वारी. अशी वारी नाही. मग जो पंढरपूरला वर्षातून एकदा वारीला जातोय त्यांनी कोणाकडे पाहिलं पाहिजे जो महिन्याची वारी करतो त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. आपण एकच करतोय काही काही महिन्याची वारी करतात. महिन्याच्या वारी करणाऱ्याने महाराज 15 दिवसाची वारी करतात त्याच्याकडे पाहायचं. 15 दिवसावाल्याने जे अखंड पंढरपूरमध्ये राहतात त्यांच्याकडे पाहायचंय आणि पंढरपूरमध्ये राहणाऱ्यांनी नेहमी नामस्मरण करतात त्यांच्याकडे पाहायचंय. विठ्ठल ज्याच्या गळ्यात माळ नाही त्यांनी माळीवाल्याकडे पाहून परमार्थ. जो माळ घालून नामस्मरण करतोय घंटा अर्धा घंटा होईना त्याच्याकडे पाहिजे. जो घंटा अर्धा घंटा नामस्मरण करतोय त्याने पूर्ण दिवस करणाऱ्याकडे पूर्ण दिवसावाल्याने महिन्यावाल्याकडे महिन्यावाल्याने वर्षभराकरता वर्षभरावाल्याने जो रात्रंदिवस भजन करतो त्याच्याकडे पाहून परमार्थ करायचा. आणि अशी जर आपली वाटचाल असेल तर निश्चित त्या ध्येयापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही. परमार्थ करत असताना वरच्या मंडळीकडे पाहिलं पाहिजे आणि प्रपंच करत असताना खालच्या मंडळीकडे. कारण खालच्या मंडळीकडे का पाहायचं तर प्रपंचामध्ये एकापेक्षा एक महाराज श्रीमंत आहेत. आपली अपेक्षा पूर्ण होणार नाही त्याच्यामध्ये. बघा तुम्ही रावणाची संपदा पाहिली त्याची जर कधी महाराज पूर्ण झाली नाही इच्छा आहे की नाही तो कमन जाती संपदा तू कमने संपदा एवढी आपल्याला इथपर्यंतच घ्यायचं बरं का. किती संपदा होती किती श्रीमंती ती रावणाची. 7 घरे जे ती काश्या आणि तांब्याची शुद्ध कांचनाची 7 कोटी आहे की नाही. कांचन म्हणजे सुवर्ण. 7 कोटी घर सुवर्णाचे बरोबर बाबा. आपल्याकडे एकच अंगठी राहते त्याचा इकडे वाट याला वाट एवढी असताना सुद्धा म्हणजे त्याच्याकडे पाहिल्याच्या नंतर एकापेक्षा एक. महाराज सरपंच असेल तर त्याला वाटतं सभापती व्हावं. सभापती असेल तर त्याला वाटतं आमदार व्हावं. आमदार असेल तर त्याला वाटतं खासदार व्हावं. खासदार झालं तर मंत्री व्हावं. मंत्री झाल्याच्या नंतर मुख्यमंत्री व्हावं. मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर त्याला असं वाटतं लाडकी बहीण बघावं कुठे ते आहे की नाही. कशा करता परत होण्याकरता. म्हणजे असं माणसाची आशा वाढत राहते. चला याच्या पुढे आपल्याकडे वेळ कमी आहे. अरे भगवान परमात्म्याला आशा निर्माण झाली त्यांनी सुद्धा बळीचं रूप धारण करून त्याला भिक्षा मागावी लागली. महाराज वामन रूप धारण करून बळीच्या दारामध्ये भिक्षा मागावी लागले. म्हणजे अशा प्रकारची आशा माणसांच्या जीवनामध्ये वाढत राहते. म्हणून प्रपंच खाली पाहून करावा परमार्थ मात्र वर पाहून करायचा. बोलायला एवढं माहिती का माझ्याकडे वेळ कमी आहे आणि मला माहिती आहे तुम्ही जाणकार मंडळी. इकडचं तिकडचं बोलायची गरज नाही. थोडकं बोललं तरी तुम्हाला समजत. कारण मला सुद्धा बरेच वर्ष झाले आपल्याकडे येतोय. मला पण अंदाज आलेला कोणाला काय लागतं बरं का सर.
तसं काही कमी समजू नका मला विठ्ठल असा विनोदाचा भाग सोडा बरं का. हे सगळे प्रेमाची मंडळी कमी जास्तीचा काय विषय नसतो. ज्यांची ज्यांची तयारी ज्यांचं ज्यांचं चिंतन जसं असेल तसं. मला म्हणे किती वेळा 100 वेळा पुस्तक काढलं उघडलं बघितलं काय असा अभ्यास करतो तू. इथं उभं राहिल्या कळतं महाराज आता एखादं हे टोपीचा मला लय धाके उपाडण्याचा कधी पडत म्हणून हे सगळं नियोजन जोडायचं म्हणजे अवघड आहे विठ्ठल. म्हणजे आशा वाढत जाते. परमार्थ हा वरती पाहून करायचा आणि प्रपंच हा खाली पाहून करायचा. परंतु ऐका परमार्थामध्ये खऱ्या अर्थाने प्रयत्नाची जोड असणं गरजेचे आहे. जोपर्यंत प्रयत्न आपल्या जीवनामध्ये प्राप्त होत नाही तोपर्यंत प्रारब्धाची जोड त्याला मिळत नाही. तोपर्यंत माणूस खऱ्या ध्येयाला प्राप्त होत नाही. प्रयत्न आणि प्रारब्ध काल महाराजांनी सांगितलं प्रयत्न करणारा वेगळा आणि प्रारब्ध करणारा वेगळा. परंतु सामान्य प्रारब्धाला कर्तव्याची जोड असते बरं का. त्याला कर्तव्य करावं लागतं परंतु त्याला जर विशेषच प्राप्त होईल असं सांगता येत नाही. सामान्य त्याला प्राप्त होत आहे परंतु कर्तव्याची जोड मात्र त्याला लागते. विशेष प्रारब्धाला जास्त कष्ट करायची गरज निमित्त आहे की नाही. निमित्ताला एखाद्याला नुसतं म्हणायची गरज आहे की त्याला फळ प्राप्त होत असतं. महाराज त्याला विशेष प्रारब्ध म्हटलेलं आहे. आणि काही काहींना कष्ट करूनही प्राप्त होत नाही त्याला प्रारब्धाची प्रतिकूलता म्हटलं जातं. निमित्त मात्र खऱ्या अर्थाने विशेष प्रारब्धवाल्याला प्रयत्न करणारे सामान्य प्रारब्ध आहे. प्रयत्न करतोय फळ प्राप्त होतंय आणि प्रयत्न करूनही मिळत नाही त्यावेळेस काही काही म्हणतात ना लय कष्ट करतात लय केलं परंतु महाराज काहीच प्राप्त झालं नाही. त्यावेळेस समजायचं आपणच आपल्या मनाला समाधान करायचंय की आपल्या जीवनामध्ये प्रारब्धाची प्रतिकूलता आहे. आणि विशेष प्रारब्धाला नुसतं महाराज निमित्त लागतं. आता काल महाराजांनी बरंच प्रारब्धावरती चिंतन केलेलं बरं का. मी त्याच्याकडे जाणार नाही परंतु त्यांनी सांगितलं एक गावामध्ये एक प्रयत्नवादी आणि प्रारब्धवादी बरं का दोघे जण निघाल्याच्या नंतर दोघेही महाराज बरोबर होते. प्रयत्नावर तो ठाम होता प्रयत्नाने मी काही मिळवेल आणि दुसरा होता तो म्हटला प्रारब्धाला जर असेल तर मला प्राप्त होईल. गेले एका मंदिरात राहिल्याच्या नंतर रात्री मुक्काम पाडला त्यांनी ओळखीला आता आपल्याला काही जेवायला भेटत नाही आज काही जेवण भेटत नाही तर म्हणजे माझ्या प्रारब्धात असेल तर मिळेल नाहीतर मी तसंच झोपतो म्हटले. प्रयत्नवादी मात्र हुशार होता बरं का. प्रयत्नवादी बोलायला कडक असतो. प्रयत्न केल्याशिवाय बरं का सर काही भेटत नाही. प्रयत्न करावा लागतात. प्रयत्न जर असेल तर काही प्राप्त होतो नाही. तो प्रयत्नवाला उठला इकडे तिकडे पाहिलं त्याने कारण त्या गावातल्या एका माणसाने एका आपल्या पोतीमध्ये पिशवीमध्ये भाकरी बांधल्या होत्या आणि भाकरी बांधल्याच्या नंतर काही हिरा मोहरी सुवर्ण मोती असे त्याच्यामध्ये घालून ठेवले होते भाकरीमध्ये आणि ते एका कोपऱ्यामध्ये ठेवलेलं होतं. ठेवल्या कारणास्तव अंधार होता रात्रीची वेळ होती हा झोपला असेल तर मिळेल नाही तर नाही मिळेल. परंतु प्रयत्नवादी होता म्हटलं मी काही करीन पण मिळविलच नाही. त्याने इकडे तिकडे पाहिलं ते गथुडं हाताला लागलं त्याच्या. लागल्याच्या नंतर त्या भाकरी निघाल्या नेमक्या. भाकरी पाहिल्याच्या नंतर त्याला आनंद झाला. तो म्हणला ए प्रारब्ध्या बघ म्हणले मला प्रयत्न केले तर भाकरी मिळाल्या तू झोप तसाच म्हणले आता. आणि मग जेवायला बसल्याच्या नंतर त्यांनी भाकरी काढली भाकरी खायला लागला परंतु त्याच्यात ते खडे लागायचे काही काही. ते कशाचे खडे होते हिरे माणिक मोती वगैरे होते. ते अंधार असल्या कारण त्याला अंदाज आला नाही. त्याने भाकरी खायची आणि खडा लागला की त्याला फेकून आणायचा मर तसा. काय खडे म्हणजे झोप तसाच म्हटले. त्याला खडे फेकून मारायचा आणि हे भाकर खायचा. आता ते काय विचार तुम्हाला असेल प्रारब्ध तर ठीक आहे नाही तर आपलं झोपू म्हटले. आणि सकाळी उजेडल्याच्या नंतर उठला पाहिलं तर ते खडे नव्हते. ते सगळे हिरे माणिक सगळे गोळा केले त्यांनी आणि गोळा केल्याच्या नंतर एका पिशवीमध्ये भरले. मग त्याला सांगितलं बघ प्रयत्नाने फक्त तुला एका टायमाची भाकरी मिळाली परंतु माझ्या प्रयत्नाने मात्र
प्रारब्धाने अख्ख्या जन्माची मला भाकरी मिळाली. विठ्ठल विठ्ठल. याने खड्या म्हणून फेकून आणले, परंतु त्याच्या प्रारब्धामध्ये हिरे माहित तुम्ही कसंही मारा मला. है की नाही? अरे संत महात्म्याने हातामध्ये धरलं सर, बर का. कोण आहे महाराज जीवनामध्ये? कोण जाणे कोणा घडे उपासना. महाराज आज एवढं सरांचं ऑपरेशन झालं तरी सुद्धा काय करतात, बरोबर की नाही? अरे संत महात्म्यांनी हातात धरलं त्यांना. धरिती जहाते धरिती संत महात्म्यांनी जर हातामध्ये धरलंय तर आपण कोण चालवणार? चालवणारे ती बुद्धी देणारी देवता सरस्वती माता आहे. तुमच्या अंतःकरणामध्ये बुद्धी देणारी, आता अन्नाच्या मनामध्ये बुद्धी देणारी सरस्वती माता आहे. काय की नाही, काळजी करायची गरज नाही. मला सद्बुद्धी देणार तेच आहे. संत महात्म्यांनी हातामध्ये धरला. तुम्ही महाराज प्रेम करणारे मंडळी, तुम्ही हातामध्ये धरल्याच नंतर आम्हाला काय काळजी करायची गरज आहे? अध्यक्ष बरोबर आहे का? काय काळजी करायची गरज नाही. विठायला विठायला तुमच्या हातात माझं सुटलं. विठायला कारण प्रेम आहे सर्व मंडळी जवळची. विषय आपला लांबच चाललेला आहे, परंतु ऐका, थोड्या वेळामध्ये सेवा समर्पित करायचे वातावरण छान झालेलं आणि थोडे परीने रे ऐक नाही छान अशा असं काय बोलत होतो मी. विशेष प्रारब्ध, सामान्य प्रारब्ध आणि प्रयत्न करूनही मिळत नाही त्याला प्रारब्धाची प्रतिकूलता म्हटलं जातं. परंतु संत महात्म्याने प्रयत्न आणि प्रारब्धाची जोड घालून दोन्हीची गरज बरं का, एकावर अवलंबून राहायचं नाही. प्रारब्ध तर आहेच, परंतु प्रयत्नाची जोड आवश्यक आहे. जर जीवनामध्ये प्रारब्ध एक जण झोपला, काय आळशी महाराज, काही काही तर लय आळशी. काय सर बरोबर लय आळशी, जाग्यावर झोपून असतात काय काय. अहो एक जण झोपला, जांभळाच्या झाडाखाली झोपला, वरून जांभळ पडे इथं विशीवरती. दादा मिशीवरती जांभूळ पडला, इतका आळशी महाराज. ते नुसतं लोटायचं आणि खायचं. ते म्हणजे जर असं तर लोट येईल तर खाय, तसंच जपलं. पण महाराज कुत्रा आणून चाटून गेलो तोंड तरी हाड म्हणलं नाही. प्रयत्न आणि प्रारब्धाची गरज आहे, परंतु खऱ्या अर्थाने संत महात्म्यांनी जे जीवनामध्ये अनुभवलं, परमार्थाचा अनुभव घेत असताना परमार्थामध्ये वरच्यांकडे पाहिलं, तुकोबारांकडे पाहिल्याच्या नंतर कधी बघा ना महाराज त्यांच्या जीवनामध्ये अखंड सगळी दैना झाली. रात्री महाराजांनी सांगितलं ना, ऐक ना, स्त्री एक अन्न करता मिली, सगळं झालं, परंतु त्यांनी ओळखले की यांच्या जीवनामध्ये चेहऱ्यावरती सारखं समाधान आहे.
का समाधान प्राप्त होतं तर सतत नामस्मरण केलं. अंदाजी काय बोलत होतो मी, ज्यांच्या चित्तामध्ये समाधान का प्राप्त होतं नेहमी बघावं त्यांच्याकडे आहे की नाही. समाधान का दिसतं चेहऱ्यावरती, सदा नाम घोष अखंड नामस्मरण ती अवस्था प्राप्त झाली, ती दशा त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त झाली आणि त्याचा परिणाम त्यांच्या चेहऱ्याकडे केव्हाही बघा समाधानच दिसत होतंय. त्याचा परिणाम असा आहे की अखंड भजन करीत असल्यामुळे, अखंड भक्ती करत असल्या कारणास्तव ती दशा ती अवस्था त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त झाली. आणि त्यांना पाहिल्याच्या नंतर महाराजही म्हटले आमच्या जीवनामध्ये कशी अवस्था प्राप्त होईल, कशी दशा प्राप्त होईल. चित्त पांडुरंगा झुरत असे. महाराज म्हणतायत माझ्या जीवनामध्ये कशी आधी अशा प्रकारची अवस्था कधी प्राप्त होईल. दशा म्हणजे अवस्था बर का सर, अवस्था प्राप्त होणं गरजेचं आहे. नाहीतर ते काही दशा काही माणसाकडे पाहिजे काय दशा झाली वाढायची सर कटिंग करीना म्हटलं की केस वाढलेले आव तसा ती व्यक्ती जायची आहे ते विषय पडतो ना आताच ऐक चालू काही ऐशिराशा येईल माझ्या अंगात चित्त पांडुरंगा झुरत असे. त्यांच्याकडे पाहिल्याच्या नंतर माझं चित्त सारखं झुरते बरं का. ऐका काही काही गोष्टी जीवनामध्ये अशा प्राप्त झाल्या तर माणसाचं चित्त झुरतय. शास्त्रकारांनी फार मोठं वर्णन केलं. कुग्राम वास कुलहीन सेवा
क्रोधमुखीचे भार्या आहे की नाही, मूर्खस्य पुत्रो कुभोजनम क्रोधमुखीचे भार्या मूर्खस्य पुत्रो मूर्खस्य पुत्रो विठ्ठल विठ्ठल कुग्रामवास कुलहीन सेवा कुभोजनम क्रोधमुखीचे भार्या मूर्खश्च पुत्र विधवाचे कन्या विना अग्निनाशट प्रयंती कार्यम. या 6 गोष्टी जर माणसाच्या जीवनामध्ये प्राप्त झाल्या तर माणसाचं चित्त झुकतं बघा. कुग्रामवास माणसांच्या जीवनामध्ये सात्विक अंतःकरणाचा मनुष्य असेल आणि त्या ठिकाणी जर माणसं बरोबर नसतील ना, गावात राहणारे चांगल्या लोकांना जर त्रास देणारे माणसं भेटले गावामध्ये, तर त्या गावामध्ये चांगला माणूस राहणार असेल तर त्याचं चित्त झुरतंय. विनाकारणच काही माणसं चांगल्या माणसाला ठोकतात हो, विनाकारण त्रास देतात महाराज. अशा प्रकारचं जर गाव असेल तर शास्त्रकार म्हणतात त्या ठिकाणी थांबायचं नाही. कुग्रामवास कुलहीन सेवा. हा, एखादा चांगल्या कुळातला व्यक्ती असेल अरे आणि नीच माणसाच्या हाताखाली काम करायची जर वेळ आली तर त्याचा अंतःकरण झुरतंय महाराज. विठ्ठल कमी प्रतीचं जेवण, खराब जेवण, इटलेलं जेवण जर खायची वेळ आली तर त्याचंही चित्त झुरतंय महाराज. भोजनम क्रोधमुखीचे भार्या. सारखी रागवणारी जर बायको असेल, भार्या म्हणजे पत्नी बरं, सारखी जर रागवणारी असेल तर महाराज तिच्याही मुळे माणसांचं चित्त झुरतंय. विठ्ठल महाराजांनी याचा फार मोठा विस्तार भागवतामध्ये केलेला, आपल्याला तेवढा वेळ नाही सांगायला. परंतु काही महिलांचं वर्णन असं केलेलं आहे, एकी अत्यंत खादाड, एकी सोली दात दाडा. काही मंडळी महाराज महिलांचं पाहिलं गेलं तर दात घासायच्या अगोदर खायला सुरुवात करतात, आहे की नाही. काही तर महिलांचं असं जीवन आहे, नाथबाबा सांगतात बरं का, स्वच्छच राहत नाही बरं का. त्यांच्या घरात जर गेलंय तर लेकरं पाहिले, मुलं पाहिजे, त्यांची कधी आंघोळ नसते 8 दिवस, असे राहतात. काही फार महाराज अनादर करतात बरं का, फार धावून येतात, फार नवऱ्याला तर फार धावतेच काही बोलायला भांडायला, नाही की नाही. खेच नवऱ्याला जो म्हणत नाही, सासू सासऱ्याला कोणाचाच ऐकत नाही, अशा प्रकारच्या महिला आहेत. तुम्ही म्हणाल याला लई त्रास झाला काय गुण, त्याच्यामुळे बोला वाटतं आहे की विषय आला बरं का. म्हणून भागवतामध्ये सगळं वर्णन आलेलं त्याचं. आणि काही महिला अशा आहेत महाराज, अहो त्यांचा पहा सकाळी उठल्यापासून सारखा आरशा पुढे असतात, फार हा अनु बेजार झालेला असतो त्यांचं. ते सारखा आरशा पुढे त्यांचा टापटीपणा वगैरे पाहायला गेला तर आपल्याकडे पाहायला मिळत नाही. साधं वातावरण आहे. पुणे, आळंदी, मुंबई सारख्या ठिकाणी जर गेला तर माणूस हा अनु बेजार होतोय, आहे की नाही. त्यांचा ते दिवसभर कार्यक्रम नुसता राबवणं, महाराज मिनिटाला साडी बदलती पाहिजे, अशा प्रकारचं म्हणजे माणूस याच्याही मुळे झुरतोय. विठ्ठल भार्या मूर्खश्च पुत्र. मूर्ख पुत्र जर जन्माला आला, जर वडील चांगले असतील तर महाराज त्यांचं चित्त झुरतंय हो. माळकरी बाप आहे, मुलगा पिऊन गावामध्ये पडतोय, त्यांना भगवत नाही महाराज, त्याही वेळेस माणसाचं चित्त झुरतंय. अरे काय पाप केलं असेल माझ्या जीवनामध्ये, अशी पुत्र संतती. मूर्खश्च पुत्र विधवाची कन्या. विधवा कन्या जर घरामध्ये असेल तर बाप झुरतोय महाराज. कारण ते काय दुःख असतं ते बापालाच माहिती असतं. विना अग्निनाशक प्रयंती कार्य म्हणजे अग्निशिवाय हे चित्त झुरतंय, जळतंय महाराज. तसं महाराज म्हणतायत त्यांची दशा अवस्था पाहिल्याच्या नंतर माझं चित्त झुरतंय. कशा करता झुरतंय त्या अभंगाची, त्या दशेचं चिंतन अभंगाच्या 2ऱ्या चरणात.
पायाचे चिंतन अवसान तो क्षण नाही मध्ये. एका चरणाचा भावार्थ जरा असं समजून एकदा मोठ्या प्रेमाने भजन करा. आणि अवघ्या 5 ते 10 मिनिटांमध्ये सेवा समर्पित करायची. नाठवणी रे पायाचे चिंतन अवसान तो क्षण नाही मध्ये. महाराज म्हणतात 80 दशा म्हणजे कोणती दशा, तर त्या दशेच्या 3 प्रकारचं वर्णन अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये केलेलं आहे. नाठवणी देह पहिली दशा, पायाचे चिंतन 2री दशा आणि अवसान तो क्षण नाही मध्ये 3री दशा. बरं का 3 प्रकारची अवस्था म्हणजे खऱ्या अर्थाने प्राप्त. अशा प्रकारची जर झाली तर नाठवणी देह पायाचे चिंतन. खऱ्या अर्थाने नाठवणी जोपर्यंत हा देह आपला नाही असं जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत महाराज माणसांचा उद्धार होत नाही. बरं का जोपर्यंत मी देह नाही असं समजत नाही, नाठवणी देह देहाचा आठव खऱ्या अर्थाने तोपर्यंत खऱ्या अर्थाने महाराज प्रापंचिक आहे की नाही. आणि देहाचा विसर झाला की महाराज उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल खऱ्या अर्थाने देहाचा नाठव होणं गरजेचं आहे. जोपर्यंत देहाचा आठव करतोय तोपर्यंत मनुष्य बांधलेला आहे. बरं का सारखा मी करतो ना, मी आणि माझेपणाचा संबंध आला की मनुष्य बांधलेला आहे. आणि मी माझेपणाचा संबंध या देहाचा नाहीसा झाला. खऱ्या अर्थाने आत्म्याचे धर्म वेगळे आहे आणि देहाचे धर्म वेगळे आहेत. बाबा समोर बसलेले आहे की नाही. देहाचा नाठव जोपर्यंत होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने ती अवस्था प्राप्त होत नाही. नाठव होणं म्हणजे विस्मरण होणं गरजेचं देहाचं, नाहीतर देहच नको मासाल तुम्ही. बरं का देहही गरजेचं आहे, परंतु मी देह आहे हे म्हणणं जसं घातक आहे तसं मी ब्रह्म म्हणणं सुद्धा घातकच आहे. या वृत्तीचा बाध होणं गरजेचं आहे. साधुबोध झाला तर मुरण्याटेला ठाईचं मुराला अनुभव अनुभव मुरणं गरजेचं आहे. आणि निराकार वृत्ती स्थितीमध्ये आत्मानंदामध्ये उपभोगणं खऱ्या अर्थाने उद्धाराला कारण आहे. विठ्ठला जोपर्यंत आपल्या देहाचा विसर पडत नाही तोपर्यंत भगवान परमात्मा आपल्याला प्राप्त होत नाही. आता आपण नेहमी ऐकतो काल्याचे कीर्तन बरोबर. जोपर्यंत मी करतोय तोपर्यंत सगळं महाराज देव त्यांच्या जवळ जात नाही. आणि देहाचा का विसर झाला, देहाचा विसर केला आनंदी संचार ऐक नाही. आनंदाची जर अनुभूती पाहिजे असेल तर देहाचा विसर होणं गरजेचं. ज्यावेळेस सर्व गवळणींना भगवान परमात्म्याने सांगितलं यांना सुख द्यायचं, समाधान द्यायचं. रासक्रीडा आपल्याकडे वेळ कमी, रासक्रीडा चालू झाली. 6 महिन्याची रात्र केली. सगळ्या गवळणींना देवाने सुख दिलं. महाराज प्रत्येकाला असं वाटायचं देव माझ्याच जवळ आहे. महाराज अहंकार तयार झाला, देव माझ्याच जवळ आहे, दुसरीकडे कुठेच नाही. काही नाही का महाराज चांगले मोठे महाराज असतील, एखादा जर त्यांच्याकडे गेला 10-5 लोक जातात दर्शनात.
गेल्याच्या नंतर महाराजांनी तिथं जवळ पडलेले 4-5 केळ असले 2-3 महाराज खातात आणि एखादं उरलेलं असलं एखाद्या सद्भक्ताला देतात. सद्भक्ताला दिल्याच्या नंतर तो 10 माणसाचा तो बघा ना मला एकट्याला दिलं. तसे त्या गवळणी एकमेकीला बघून म्हणायच्या देव माझ्या जवळ आहे इतर कोणाजवळ नाही. अभिमान तयार झाला आणि ज्यावेळेस अभिमान तयार झाल्याच्या नंतर देव माझ्या जवळ म्हणल्याच्या नंतर देव सगळ्यांना सोडून राधेला घेतलं खांद्यावर निघाला वनामध्ये, है की नाही. वनामध्ये गेल्याच्या नंतर राधेला सुद्धा महाराज पुढे गेल्यावर अहंकार झाला ना बघ, सगळ्यांना सोडलं मला चिकटीला खांद्यावर घेतलं आणि निघाला वनामध्ये. ज्यावेळेस वनामध्ये गेल्याच्या नंतर देवाने सांगितलं हिला अहंकार झाला. देव म्हटले राधे जरा खाली उतरते का म्हटले. तू तिला खाली उतरवलं आणि तिने जरा मागे वळून पाहिलं तर देव गायब झाले. देव गायब झाल्याच्या नंतर राधा पाठी पुढे तर देवच दिसना लागली ना रडायला. येथवरी होता संग अंगी अंग लपविले कानया रे कानया पाहिले मागे एवढ्या वेगळ्या अंतरला. मागे पाहणं याचा अर्थ असा आहे प्रपंचाकडे पाहिलं की देव अंतरतो आणि पुढे पाहणे म्हणजे देवाकडे पाहणे बरं का. देवाकडे पाहिल्यावर देव प्रपंच आपला चालवतो असं का भाग आहे. असं पाहिल्याबरोबर मागे प्रपंचाकडे पाहिल्याच्या नंतर देव दुरावला गेला का नाही यारे एकदा तरी भेट दे. मग दुःख रडू लागली आणि मग बाकीच्या गवळल्या काना कुठे म्हणजे तो आत्ताच होता आणि निघून गेला. म्हणजे खऱ्या अर्थाने मी ते अहंकार वृत्ती जागृत झाली की देव दुरावला जातो. नाठवणे देह खऱ्या अर्थाने देह नाठवणं म्हणजे देहाचा विसर पडणं बरं का. देहाचा विसर होणं गरजेचं आहे. देह सोडायचा नाही बरं का, टाकून द्यायचा नाही. कारण देह असेल तर सगळ्या गोष्टी आहे बरं का. या देहावरच खऱ्या अर्थाने परमार्थ होतो बरं का. देवे दिला देह भजना गोमटा किंवा सच्चिदानंद पदवी जर आपल्या जीवनामध्ये प्राप्त करायची असेल तर आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे गेलं पुढे सर ऐक सांगूच सच्चिदानंद पदवी घेणे वेळ कमी ना महाराज लागत तेवढे प्रमाण आहे. जर आपल्या जीवनामध्ये सच्चिद आनंद स्वरूप जर पदवी प्राप्त करायची असेल तर ते देहानेच. परंतु त्या देहाचा नाठव म्हणजे विसरणं गरजेचं आहे. मी देह ही अहंकार वृत्ती बाजूला करून नाठवणे देह पायाचे चिंतन याचा अर्थ असा आहे त्या भगवान परमात्म्याच्या स्वरूपाचं चिंतन करणं. बरोबर आहे बाबा, तिथं स्वरूपच घ्यायचं का म्हणजे पायाचं चिंतन याचा अर्थ असा आहे त्याच्या स्वरूपाचं चिंतन करणे. पाय याचा अर्थ स्वरूप असा होतो बरं का देवाचा. दुसरं पायाचं चिंतन पायाचं चिंतन याचा अर्थ असा आहे की त्याच्या चरणाचा म्हणजे समदृष्टीचा विचार करणे. बरोबर नाही. ते समचरण विटेवरी साजरी आहे की नाही किंवा विठ्ठल विठ्ठल चरण शब्दाचा अर्थ असा आहे समदृष्टी. सर्व दृष्टीमध्ये म्हणजे सर्व सृष्टीमध्ये तो भगवान परमात्मा एकच आहे. त्याला सर्व रूपाने जाणणं अशा प्रकारची दृष्टी निर्माण करत त्याला सुद्धा नाठवणी देव पायाचे चिंतन पाय म्हटलेलं आहे किंवा स्वरूपाचं वर्णन करणे खऱ्या अर्थाने चिंतन करणे भजन करणे. खऱ्या अर्थाने असं जर चिंतन घडत असेल तर नाठवणी देव पायाचे चिंतन भगवान परमात्म्याचं चिंतन खऱ्या अर्थाने जर आपल्या जीवनामध्ये घडत असेल आणि अशा प्रकारचं चिंतन नामस्मरण सारखं चालू असेल त्याच्यामध्ये एक क्षण देखील वायाला न जाता सारखं भजन चालू ठेवणं. अवसान तो क्षण नाही मध्ये ही क्षमाची मागणी बघा.
एखादं फळ प्राप्त होऊन ते अखंड भोगायला मिळावं, देवाचं सुख प्राप्त झालं आणि त्याच्यामध्ये दुरावा प्राप्त होऊ नये याच्याकरता क्षमाची मागणी. एखाद्याला लॉटरी लागावं, रात्री 12 वाजता लक्षाधीश आणि सकाळी भिक्षाधीश, असं नको व्हायला. सुखरूप झाला आता त्याच्यामध्ये ताटातूट होऊन नवसान क्षण नाही मध्ये आणखी कोणती दशा प्राप्त व्हायची त्या अभंगाच्या तिसऱ्या गायाचा पात्र होईल दुष्ट येईल आहे की नाही. पात्रता निर्माण होणं गरजेचं जीवनामध्ये. जीवनामध्ये जर अधिकार पात्रता नसेल तर माणसाचं जीवन व्यर्थ आहे बरं का. तन मनुजी विचारणाशी लागावे, अगरबत्ता करावी, दास्य सकळ सेवा केली पाहिजे. दास आता सेवा करायला आवडतच नाही, कोणाला काम करायला आवडत नाही, आहे की नाही. परंतु माणसं जी आजपर्यंत जी मोठी झाली ना माणसं, त्यांनी समाजाची सेवा, देशाची सेवा, संप्रदायाची सेवा केली म्हणून ती माणसं मोठी झाली. म्हणून सेवा करायला शिकलं पाहिजे आणि श्रीगुरूंची सेवा झाल्याच्या नंतर त्या लाभाला प्राप्त होतो. आणि त्यांनी जे एकदा लाभाला प्राप्त झालं त्या नामस्मरणामध्ये आपलं चित्त गुंतलंय की मग खऱ्या अर्थाने भगवान परमात्मा संतुष्ट होतो. खऱ्या अर्थाने आपली केलेली भक्ती देवाला रुजू झाली पाहिजे बरं का. देवाला आवडेल अशा प्रकारची, आपल्याला आवडेल अशा प्रकारची भक्ती नाही करायची. आपल्याला तर काही बी आवडतं, आपल्या आवडीचं काय ते सांगायची गरज नाही, पण देवाला आवडेल अशा प्रकारची, आवडे देवाशी तो ऐका प्रकार ऐक ना, अशा प्रकारची जर भक्ती आपल्या जीवनामध्ये घडली तर देव संतुष्ट होतो. आणि खऱ्या प्रकारे अशा प्रकारची अवस्था माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाली तर माझं मात्र संचित धन्य समजतो. अभंगाच्या तुका मन धन्य
तुका म्हणे धन्य मानिन संचित घेईन ते नित्य प्रेम सुख. आता बोलण्याकरता भरपूर आपल्याला आहे, पदाचं चिंतन करता येईल. धन्य, संचित, प्रेम. प्रेम या पदावर तर रात्रभर बोलता येईल आपल्याला, आहे की नाही? सध्या प्रेम लय माणसांचं चाललं आहे की नाही? आहे ना. परंतु देवावर प्रेम केलं पाहिजे खऱ्या अर्थाने. प्रेम देवाला रुजू झालं पाहिजे, देवाला समर्पित असलं पाहिजे, देवाच्या करता असलं पाहिजे, आणि हे जीवनही त्याच्या करता असलं पाहिजे. त्याला समर्पित केलंय की आपल्या जीवनामध्ये त्या प्रेमाच्या कुठे आनंद प्राप्त होतो, म्हणून झालेल्या सेवा समर्पित करायची. अण्णाने दिलेल्या वेळेप्रमाणे बरोबर टोपीने करते 11:15 टायमिंग दिला होता. 5 मिनिटं त्यांच्या भैरवीला गेले, बरोबर तिथपर्यंत चाललं सेवेला समर्पित करायचं. पुन्हा एकदा या ठिकाणी छान अशा प्रकारचं वातावरण तुम्ही दिलंय. छान असं किती बोलावं तुमच्याबद्दल तेवढं थोडंच आहे. सिस्टम पण छान दिली बरं का, अजिबात त्रास नाही, काय नाही. छान अशा प्रकारचं नियोजन लावलं, आणि आर्थिक परिस्थिती नसतानाही सुद्धा तुम्ही एवढी ताकद लावली खरोखर. कारण अनेक सहकारी मंडळी तुम्ही घेतलीत. आता एकाचं नाव घ्यावं बरं का, बापू, ताते, हे सगळी मोठी मोठी मंडळी सगळे तुमच्यासमोर, आणि नवीन कार्यकर्ते सुद्धा बरं का. जलिंदर भाऊ, आमचे रामनाथ भाऊ पुढे, भाऊ नाही पण तुम्ही आहे की नाही? आम्हाला भाऊच दिसता तुम्ही. कडक हे डबल कीर्तन आलं, चिंतन आलं तर ते परत आलं म्हणजे बोलायला कडक माणसं आहे. परंतु असं सगळं वातावरण केलेलं छान आहे. तुम्ही बोलताय म्हणजे आमच्यावर हक्क आहे तुमचा. परंतु छान अशा प्रकारचं वातावरण दिलं. खरोखर तुमच्या जीवनामध्ये जाता जाता एवढंच ज्ञानोबाराच्या चरणी, पांडुरंग परमात्म्याची चरणी अपेक्षा करीत की तुमच्या जीवनामध्ये आरोग्य, ऐश्वर्य, संपदा प्राप्त हो, आणि उत्तर अशीच भगवान परमात्म्याची, संतांची सेवा घडो अपेक्षा करतो. या ठिकाणी आमचे श्री हरिभक्तीपरायण रवींद्रजी महाराज मदने यांच्याकडे गोशाळा आहे. आपल्या तुम्ही तर नेहमी सहकार्य देताच, परंतु अजूनही 5-25 गाय त्यांच्या वाढल्यामुळे कुणालाही अजून 2-3 दिवस महाराज आहेत, 2 दिवस या ठिकाणी कुणालाही सहकार्य करायचं असेल तर त्यांच्याशी संपर्क करा, आणि फुलाची पाकळी म्हणून त्यांच्याकडे मदत त्यांना रुजू करा. तसंच या ठिकाणी आज खऱ्या अर्थाने आपल्याच गावातील आईसाहेब नर्मदाबाई एकनाथ सुराशी, खरोखर त्यांचं देहावसन या ठिकाणी झालं. बरेच दिवस झाले त्यांच्या तब्येतीची साथ नव्हती. त्या आपल्या शरीराशी झुंजत होत्या, परंतु आज त्यांचा तो काल पूर्ण झालेला आहे. ठरलेली वेळ असते, ठरलेला काळ असतो. जो जन्माला येतो त्या प्रत्येकाला जावं लागतं. परंतु खऱ्या अर्थाने सद्भाग्य एकच त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त झालंय या ठिकाणी की हा गजानन महाराजांचा उत्सव गेले 4 दिवस पूर्ण करण्याच्या द्वारा त्यांच्या कानावरती जाऊन नामस्मरण त्यांना घडलंय, ऐकायला मिळालं. आणि असंही बघा, ज्यांच्याही जीवनामध्ये
शेवटच्या क्षणाला नामस्मरण कानावरती पडतंय तर त्यांचा उद्धार मात्र निश्चित होतो. अंतकालेचे मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरण. तुम्ही स्वतः नारायण म्हणा किंवा त्यांच्या कानामध्ये नारायण म्हणा, हे नामस्मरण सर्व त्यांच्या कानामध्ये रुजू झालेलं होतं. आणि ते माणूस जगला कसा याच्यापेक्षा तो शेवटच्या कालावधीमध्ये अंतःकरणाची स्थिती कशी होती याच्यावर मात्र त्यांच्या परमार्थाची बैठक असते. बघा तुम्ही माणूस जगला कसा याच्यापेक्षा त्याच्या अंत्यविधीला माणसं किती होते त्याच्यावर अंदाज येत आहे की नाही, की माणसांचं वर्तन कसे संस्कार आहे त्यांच्या घराचे. म्हणून त्यांचा जरी ते पडला असेल त्यांच्या घराण्यात तर दुःख आहेच, ते काही आपल्याला कमी करता येणार नाही. परंतु निश्चितच त्यांच्या जीवनामध्ये सद्गती मात्र निश्चितच प्राप्त होणार आहे. आणि ती सद्गती त्यांना प्राप्त झालेली आहे. कारण गजानन महाराजांचा उत्सवाचं नामस्मरण त्यांच्यावरती मिळालं, त्याचा परिणाम ते देवामध्ये विलीन झालेला आहे. आज त्यांचं देहावसन झालं. त्या निमित्ताने आपण जरा 1-2 मिनटं शांत राहून भजन ध्यान करू आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करू. सर्वांनी डोळे लावून स्मरण करायचं देवाचा. पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान ज्ञानेश्वरा